नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 मे 2026 चा दिवस सिंह राशी जातकांसाठी भाग्योदयाची नवी पहाट घेऊन येणार आहे. ग्रहांचा सेनापती मंगळ तुमच्या भाग्यस्थानात म्हणजेच 9व्या घरात प्रवेश करणार आहे. मित्रांनो, सिंह राशीसाठी मे महिन्यात मोठे ग्रह बदल होणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यात 100% या गोष्टी घडणार आहे. ह्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती याबद्दलच जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या राशीबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुमच्या आयुष्यात काही बाधा, अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, संकट सुरू असतील किंवा कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, काही समस्या असतील तर एकदा पत्रिका बघा. त्या पत्रिकेतील दोषांमुळे तर हे होत नाही ना. आणि जर पत्रिकेतील दोषांमुळे हे होत असेल तर मग त्यावर योग्य उपाय आणि योग्य सेवा आपण करायची असते. यासाठी सविस्तर माहिती पत्रिका बघून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात 9वे स्थान हे नशीब, धर्म, लांबचे प्रवास आणि पितृसुखाचे मानले जाते. जेव्हा तुमच्या राशीचा मित्र मंगळ नशिबाच्या घरात स्वराशीत येतो तेव्हा तो तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडवू शकतो. 11 मे नंतर तुमचे रखडलेले कामं कसे पूर्ण होतील आणि तुम्हाला नशिबाची 100% साथ कशी मिळेल, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीचे संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. सिंह राशीच्या जातकांसाठी मंगळ हा राजयोगकारक ग्रह आहे. तो आता मेष राशीत म्हणजेच स्वतःच्या घरात आणि तुमच्या नशिबाच्या स्थानी बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही कितीही मेहनत करून यश मिळवत होतात पण ते मिळत नव्हतं. ते आता चमत्कार झाल्यासारखं तुम्हाला मिळू लागेल. तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल आणि तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडेल. 11 मे नंतर नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. कोर्ट कचेरीची कामं, सरकारी कामं किंवा प्रॉपर्टीचे जुने वाद जे अनेक वर्षांपासून सुरू होते ते आता तुमच्या बाजूने मार्गी लागतील. तुम्ही फक्त 10% मेहनत केली तर नशिबामुळे तुम्हाला 90% यश मिळेल. अचानक काही अशा संधी चालून येतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. समाजात आणि कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याने वागतील. या काळात तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या तीर्थयात्रेला किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याचे योग आहेत. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात किंवा PhD सारख्या उच्च शिक्षणाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने मोठे प्रवास घडतील जे भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून किंवा घरातील मोठ्या व्यक्तींकडून मोठा आर्थिक लाभ किंवा मार्गदर्शन मिळेल. वडिलांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. जर तुमचे कोणी आध्यात्मिक गुरु असतील तर त्यांची कृपा तुमच्यावर राहील. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि काही शुभ कार्य ठरण्याचे योग सुद्धा आहेत. जर तुम्हाला बदली, ट्रान्सफर हवी असेल तर ती तुमच्या आयडियाची किंवा आवडीची ठिकाणी मिळू शकते. नशिबाच्या जोरावर अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. व्यापाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन लोकांशी जोडले गेल्यामुळे व्यवसायाचा टर्न ओव्हर वाढणार आहे. यासाठी तुम्ही दररोज सूर्याला अर्घ्य द्या. तांब्याच्या पाणीतून पाणी अर्पण करा. हनुमान चालिसाचे वाचन करा. याने तुम्हाला लाभ होईल. सिंह राशीच्या लोकांसाठी नशीब तुमची वाट पाहत आहे. फक्त आळस सोडा आणि कृती करा. हा व्हिडिओ तुमच्या सिंह राशीच्या मित्रांना नक्की शेअर करा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.